मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना, तर पराभव पचवायला शिका आणि तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत यश मिळत नाही. कधी-कधी यशाच्या जवळ आपण पोहोचलेलो असतो, पण नेमकं त्याच वेळी आपला आत्मविश्वास डळमळतो आणि आपण परत फिरतो. याबद्दल एक उदाहरण आहे, एक गोष्ट आहे. प्रामुख्यानं मला तुमच्यासोबत ती शेअर करावीशी वाटते. एक व्यापारी होता आणि त्यानं खूप मोठी गुंतवणूक करून एक सोन्याची खदान खोदायला घेतली आणि ती खदान त्यानं खोदण्यास सुरुवात केली आणि खाली काही अंतरावर गेल्यानंतर त्याला एक पिवळी लेअर दिसू लागली. तो खूप खुश झाला. खुश झाल्यानंतर त्याला वाटलं की आता आपल्याला सोन्याची खदान सापडलेली आहे, सोनं खूप जवळ आहे. म्हणून त्यानं मोठमोठ्या मशीन्स आणल्या, मोठे त्या ठिकाणी त्याने इक्विपमेंट आणले आणि खोदकाम सुरू केलं. परंतु सोन्याची झळाळी लवकरच संपली आणि खाली मात्र माती आणि चुनखडी सुरू झाली. बराच प्रयत्न केल्यानंतर ते जे काही सोनं होतं ते दिसेनासं झालं. या माणसाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि शेवटी त्यानं विचार केला की अरे, आपल्याला भास झाला होता, आपण आता हे प्रयत्न बंद करायला पाहिजेत. आणि म्हणून त्यानं ते प्रयत्न बंद केले आणि ती जी मशिनरी होती सगळी ती एका कबाडीला विकली, भंगारवाल्याला विकली. भंगारवाला हुशार होता मित्रांनो. त्यानं विचार केला की एवढी मोठी करोडोची लागत खर्चून या माणसानं या ठिकाणी हे काम केलेलं आहे, निश्चित काहीतरी असेल. त्यानं काय केलं, खाण इंजिनियर जो असतो, अभियंता, माईन इंजिनियर, त्याला बोलावलं आणि त्याला विचारलं की बाबा, हे नेमकं तुझं काय अनुमान सांगतंय, इतकी खुदाई झालेली आहे आणि या ठिकाणी हा तर कबाडीला विकून गेला हा माणूस. तर त्या इंजिनियरनं हे सांगितलं की काही फुटांवर त्या ठिकाणी सोनं आहे. त्या कबाडीनं त्या इंजिनियरचं मत लक्षात घेतलं आणि तिथं खोदकाम केलं आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठी अशी खाण सोन्याची त्या भंगारवाल्याला मिळाली. तर मित्रांनो, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत यशाचा पिच्छा सोडू नका, प्रयत्नांची पराकाष्ठा सोडू नका. कारण तुम्ही ज्या ठिकाणी नेगेटिव्ह होता, नेमकं काही पावलावर त्या ठिकाणी यश असतं. फक्त एक पाऊल पुढं टाकायची गरज असते. तर मित्रांनो, हा जो काही विचार आहे तो आत्मसात करा. यश 100% मिळेल, पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा खूप महत्त्वाची आहे. बरोबर आहे की नाही?